राजनीतिक गलियारों में शिवसेना, शिंदे गुट और भाजपा मंत्रियों के बीच विवाद छिड़ गया है। सामाजिक न्याय विभाग के कैबिनेट मंत्री संजय सिरसाट और राज्य मंत्री माधुरी मिसाल के बीच एक बैठक को लेकर तनातनी हो गई है। इस पर अब ठाकरे गुट के विधायक अमरदास दानवे की प्रतिक्रिया सामने आई है। इस दौरान उन्होंने वाल्मीकि कराड मामले पर भी अपनी प्रतिक्रिया दी। त्याच खात्याचे मंत्री तर बैठक घेऊ शकतात, उलट मी म्हणेन दुसऱ्या खात्याचे मंत्री सुद्धा अशा पद्धतीने अधिकाऱ्यांशी काही काम असेल, काही चर्चा असेल तर ते करू शकतात। त्याच्यात फार वावगं आहे राज्यमंत्र्यांनी एखादी बैठक बोलवणं असं मला त्याच्यातलं अयोग्य काही असं वाटत नाही। मग राज्यमंत्र्याचं काम काय? राज्यमंत्र्याचं काय काम? राज्यमंत्र्यांनाही अशा पद्धतीनं धोरणात्मक त्यांच्या सरकारमध्ये त्यांना किती अधिकार असेल मला माहिती नाही, परंतु जनतेच्या कामासाठी राज्यमंत्री अशा बैठका घेऊ शकतात। मी तर म्हणेल सीएमचं ऑफिसचं सुद्धा काही मत मागवायचं माधुरीदांनी आवश्यकता नाही, असं घेता येतात बैठका। असं वाटतं ही यंत्रणा आहे लोकशाहीमधली, हिचा स्वीकार आपण केला पाहिजे। सगळं मीच प्रमुख आहे असं नाही होऊ शकत। प्रत्येक गोष्टी विभागलेल्या आहे, विकेंद्रीकरण झालेलं आहे। काही गोष्टी तर मंत्र्यांना विचारायची गरज नसते, मग कॅबिनेट काय राज्यमंत्री कोणालाच विचारायची गरज नसते। अधिकाऱ्यांच्या स्तरावर काही गोष्टी होत असतात, मग काय याला सुद्धा थोडी तुम्ही थांबवू शकता। मला वाटतं ही सिस्टीम आहे आपली आणि सिस्टीम आपण ॲक्सेप्ट केली पाहिजे। आणि याच्यातलं दोघांनी पण पत्र लिहिणं आहे, याच्यातलं महत्त्वाची चूक आहे मी म्हणेल। पण खरं तर दोघांनी एकमेकांना पत्र लिहिणं, तुम्ही एकमेकांना फोन करू शकता, एकमेकांना भेटू शकता किंवा कॅबिनेटमध्ये राज्यमंत्र्यांना आपल्याकडे बोलवू शकतो, चर्चा करू शकतो, गप्पा मारू शकतो, चहा पाजू शकतो आणि नंतर सांगू सुद्धा शकतो। पण अशा पद्धतीनं पत्र लिहिणं रेकॉर्डवर मला असं वाटतं हे योग्य दोघांचं पण नाही। राज्यमंत्र्यांना अधिकार आहे नाही आहे याच्याविषयी आजच्या नाही सगळ्या मंत्रिमंडळात अशी चर्चा होत असते। सगळ्या मंत्र्यांना, कोणत्याही कॅबिनेट मंत्र्याला आपले अधिकार काही राज्यमंत्र्याकडे असावेत असं कधीच वाटत नसतं। मला वाटतं एका पक्षाचं ज्यावेळेस सरकार येतं त्यावेळेसच हा अशा पद्धतीनं होऊ शकतं। ज्यावेळेस 2-2, 3-3 पक्षाचे सरकार आल्यानंतर प्रत्येक खात्यामध्ये प्रत्येक पक्षाचा से असावा, म्हणून एखाद्या पक्षाचा कॅबिनेट असला तर दुसऱ्या पक्षाचा राज्यमंत्री सिस्टीम आता आपल्या महाराष्ट्रात काय देशामध्ये झालेली अशी सिस्टीम मला वाटतं तिचा स्वीकार आपण केला पाहिजे। आलबेल असल्याशिवाय असं थोडी चालतं। आता समजा मंत्री काय राज्यमंत्री फोन करू शकत नाही का? आणि खूपच करवणंच नाही द्यायचं असतं तर मला असं वाटतं संजय सिरसाट यांनी आपल्या विभागाच्या सचिवाला अशा पद्धतीनं सूचना द्यायला पाहिजे होत्या। पत्र लिहिण्याची गरज नव्हती। कृषी विभागात तो भ्रष्टाचार झालेलाच आहे। क्लीन चिट कोर्टाने जरी दिलेली असली तरी नैतिकदृष्ट्या बघितलं तर कृषी विभागाचा तो घोटाळा आहेच। आणि वाल्मिकी कराड कोणाचा पाठीराखा आहे सगळ्या महाराष्ट्राला माहिती आहे, फक्त परळीला किंवा बीडला नाही। आजही वाल्मिकी कराड जेलमधून वेगवेगळ्या गोष्टी करत असतो। एकदा तर माझ्यासमोर एक माणूस बसलेला होता, त्याला फोन आला वाल्मिकी कराडचा, मला आश्चर्य वाटलं। आता मी नाव नाही सांगू शकत त्या व्यक्तीचं, पण तो त्याच्या माझ्या समोर फोन आलेला मी पाहिलेला आहे। कोणाला कसं सांगू? आणि सांगण्याचा मुद्दा हा की अशा व्यक्ती ज्यावेळेस असे गुन्हे करतं त्यावेळेस मोठा सपोर्ट असतो आणि हा धनंजय मुंडेंचा आहे, काही लपून राहिलेलं नाही। त्यामुळे मला असं कदापि वाटत नाही की अजितदादा जरी बोलले असतील तरी अशा पद्धतीनं धनंजय मुंडेंना मंत्रिमंडळात घेतलं पाहिजे।